शिवप्रसाद द मॅजिक ऑफ गुडनेस. नातेपुते परिसरातील नागरिकांसाठी आरोग्याचा आधार ठरलेल्या शिवप्रसाद फाउंडेशनचा मोफत आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री शरद बापू मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी आयोजित करण्यात येणारे हे आरोग्य शिबिर गेल्या 1 वर्षापासून अखंडपणे सुरू असून समाजसेवेचा प्रेरणादायी आदर्श निर्माण करते. शिवप्रसाद फाउंडेशन, श्री सद्गुरू शंकर महाराज अन्नछत्र समिती ट्रस्ट आणि सेवा सदन हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने नातेपुते शिवप्रसाद अर्बन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात ग्रामीण भागातील नागरिकांना अत्याधुनिक आणि मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. आर्थिक अडचणींमुळे मोठ्या शहरांमध्ये जाऊन उपचार घेणं शक्य नसलेल्या अनेक गरजू रुग्णांसाठी हे शिबिर आशेचा किरण ठरले. या शिबिरामध्ये डोळ्यांची तपासणी, मेंदूविकार तपासणी, मणक्यांचे आजार, रेटिना व पापणी संबंधित आजार, कॅन्सर तपासणी यांसह विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आले. अनुभवी डॉक्टरांनी प्रत्येक रुग्णांची काळजीपूर्वक तपासणी करून योग्य सल्ला व उपचार दिला. तसेच दहिगाव उपकेंद्र इथं शिवप्रसाद फाउंडेशनतर्फे मोफत हृदयरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी 80 नागरिकांची तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे या संपूर्ण आरोग्य उपक्रमाअंतर्गत तब्बल 442 नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली, तर 210 गरजू नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. अनेक वृद्धांच्या डोळ्यात चष्मा मिळाल्यानंतर आनंदाश्रू तराळले. आता आम्हाला पुन्हा स्पष्ट दिसू लागला अशा भावना व्यक्त करत नागरिकांनी शिवप्रसाद फाउंडेशनप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या शिबिराला ऋतुजाताई शरद मोरे आणि लताताई मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली व सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या सेवेसाठी शिवप्रसाद फाउंडेशन नेहमीच कटिबद्ध राहील असा विश्वास व्यक्त केला. तसेच सेवा सदन हॉस्पिटल मिरज येथील डॉक्टर व संपूर्ण वैद्यकीय स्टाफ यांनी अत्यंत तत्परतेने सेवा देत हे शिबिर यशस्वी केले. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकांपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचावी आणि आरोग्य हीच खरी संपत्ती हा संदेश समाजात रुजावा या उद्देशाने सुरू असलेला हा उपक्रम खऱ्या अर्थाने अनेकांच्या आयुष्यात नवसंजीवनी ठरत आहे.